कौशल्येने मालकाचा चेहरा पाहिला आणि विचारलं, मालक काय झालं? दशरथाने घडलेली पूर्ण हकीकत सांगितली आणि कौशल्येने त्याच्यातला सकारात्मक अर्थ काढला आणि कौशल्य माता मालकाला म्हणायला लागले, मालक, जर श्रावणाच्या आईवडिलांचा शाप जर खरा होणार असेल तर त्याच्यातला एक आनंदाची गोष्ट आहे. कोणती? आपल्याला जर पुत्रवियोगाने मृत्यू होणार असेल तर आपल्याला पुत्र होणार आहे, हा त्याच्यातला आशीर्वाद समजा ना. आणि मग कौशल्यने राजा दशरथांना सांगितलं, आपण एक यज्ञ करूया. आणि त्यावेळेला कौशल्याच्या सूचनेनुसार राजा दशरथाने एक पुत्र कामिष्ठी नावाचा यज्ञ केला. पुत्र व्हावा ही कामना मनामध्ये धरून केला जाणारा यज्ञ त्याला म्हणावं पुत्र कामेष्ठी यज्ञ. त्या पुत्र कामेष्ठी यज्ञामध्ये वशिष्ठ मुनींना बोलावलं. त्याचा परिणाम विभांड कौशल्यला राग आला. हे पहिल्यापासून ठरवलेलं. एका ब्राह्मणाला बोलवलं की दुसरा ब्राह्मण नाराज, एका महाराजाची तारीख घेतली की दुसरा महाराज नाराज. हे ठरलेलं आहे. एकाला चाल दिली की दुसरा. हे पहिल्यापासून चालत आलेलं, हे काही नवीन नाही. हे नाराजा चालतच असतात. एखाद्याचं नाव आम्ही घेतलं किंवा कोणी घेतलं किंवा त्याचंच कसं काय नाव घ्यायला लागले, आम्ही पट्टी दिली नाही का, हे पहिल्यापासून चालत आलेलं आहे. धर्म कार्यामध्ये नाराजी मानपान ह्या गोष्टी चालत असतात. कसं तरी तो वाद मिटवला, यज्ञ संपन्न झाला आणि यज्ञ नारायण प्रसन्न झाले आणि यज्ञ नारायण प्रसादाचं पात्र घेऊन वर आले. राजा दशरथाच्या हातात पहिला भाग दिला आणि राजा दशरथाच्या हातात प्रसादाचं पात्र दिल्यानंतर राजा दशरथाने पहिला भाग कौशल्याला दिला. पहिला भाग कौशल्याला दिला. त्याचा परिणाम कैकेयीला रागाला. प्रथम तो भाग कौशल्यसे दिला. प्रथम तो भाग कौशल्यसे दिला. प्रथम तो भाग पहिला भाग कौशल्याला दिला म्हणून कनिष्ठ असणाऱ्या कैकेयीला राग आला. रागाच्या भरामध्ये ती कैकेयी काही प्रसादच खात नाही. लक्षात ठेवा, काही गोष्टी अशा पटकन केल्या पाहिजे. सत्यनारायणाचा प्रसाद हातावर पडला, पटकन खायचा. यज्ञाचा प्रसाद मिळाला, पटकन खायचा. फक्त काल्याचा प्रसाद मात्र पटकन खायचा नाही, तो दुसऱ्याला देऊन खायचा. कनिष्ठ असणारी कैकेयी प्रसाद खात नाही. तेवढ्या आकाशातून एक घार आले आणि त्या घारीने तो प्रसाद झडपला आणि ऋषमुख पर्वतावरती अंजनी माता तपश्चर्या करत होते. त्या अंजनीकडे तो प्रसाद सुपूर्द केला आणि त्या अंजनी मातेने तो प्रसाद सेवन केला आणि त्याचा परिणाम अंजनी मातेच्या पोटी भगवान महारुद्ररायाचा चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी भगवान परमात्म्याचा अर्थात महादेव भगवान महारुद्राचा अर्थात मारुद्ररायाचं प्राकट्य झालं. पिंडगारीने झडपिला अंजनीने तो सेविला. अंजनीच्या तपासाची महारुद्र आले पोटी. चैत्र शुद्ध पौर्णिमेशी सूर्योदय समयासी नामा काय महारुद्र प्रगटला नामा म्हणे म्या वंदिला. चैत्र महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या पौर्णिमे दिवशी मारुद्रायाचा जन्म आहे. कालांतराने मग आता कौशल्याच्या आणि कैकेयीच्या प्रसादाचे दोन भाग कैकेयीला दिले. आता इथे थोडासा वाद आहे. काही रामायणामध्ये कैकेयीला दोन पुत्र सांगितलेले आहेत, काही रामायणामध्ये सुमित्रेला दोन पुत्र सांगितलेले आहेत.
पण आपण वाद करण्यापेक्षा थोडस संवाद साधून मधला मार्ग काढून पुढे चालूया. पाहता पाहता रामचंद्र प्रभूचा त्यातही पुढे 7व्या महिन्यामध्ये राजा दशरथाने पत्नीला डोहाळे विचारले. इकडे डोहाळे जेवणाची पद्धत आहे का? डोहाळे कोण घेऊन येतं? डोहाळे जेवण कोण घेऊन येतं? माहेरचे लोक. ही 100% चुकीची पद्धत आहे. डोहाळे कुणी पुरवावं हे माझ्या पदरचं बोलत नाही. राजा दशरथाने पत्नीला विचारले, होती जे डोहाळे तुझी मानसी, सांग काय डोहाळे होत आहेत. त्यावेळेला डोहाळे कौशल्य माता सांगते, हातात बाण घ्यावा असं मला वाटतं. हे डोहाळे म्हणजे लेकराचे जी काही भावना आहेत त्या डोहाळ्याच्या रूपामध्ये प्रकट होत आहेत. सुमित्रेला विचारलं, तुझे डोहाळे काय आहे? असे 2-3 लेकर खेळतायत, मोठ्या बाबाची सेवा करावी हे डोहाळे मला होत आहेत. असं करता करता चैत्र महिन्यातल्या शुक्ल पहिल्या पक्षातल्या 9वी दिवशी भगवान श्री रामचंद्र प्रभूचं नाट्य होते. तुळशीदासजी त्याचं वर्णन करतायत. 9वी तिथी मधुमास पुनीता, 9वी तिथी मधुमास पुनीता, 9वी तिथी मधुमास पुनीता, 9वी तिथी मधुमास पुनीता, सुकर अभिजिता हरिप्रीता, अभिजिता हरिप्रीता, मंगल भवन बालखंडामध्ये लिहित आहे. 9वी तिथी मधुमास पुनीता, 9वी नावाची तिथी मधुमास आहे, चैत्र मास आहे, शुक्ल पक्ष आहे म्हणजे शुक्ल पक्ष आहे, मध्य दिवस आहे, दुपारच्या 12 वाजता रामाचा जन्म झाला. आता मला डायरेक्ट कृष्णाकडे जायचं. दुपारच्या 12 वाजता रामाचा जन्म झाला तेव्हा आकाशातले सर्व देवदेवता उठून उभे राहिले. सर्वांनी आनंद उत्सव साजरा केला. सर्वजण आनंद साजरा करतायत. राम जन्माला, राम जन्मला ग सखे, राम जन्मला. बरोबर, किती आनंद झाला. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. हे रामायणाचे रामचंद्र. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. लोचन अभिरामा, कंदन श्यामा, अद्भुत रूप विचारी. भय प्रगट कृपाला, दीन दयाला, कौशल्या हितकारी. सर्वांना आनंद आहे. सर्वजण आनंदामध्ये आनंद साजरा करतायत. पण ऐका, सर्वजण आनंद साजरा करताना त्या अयोध्येमध्ये एक व्यक्ती रडत होता. कारण सांगू का, एकच गोष्ट एकाला आनंद देते, एकाला दुःख देते. बरोबर आहे. हे गावात सप्ताह सुरू झाला, कीर्तन सुरू झाले की गावाला आनंद होतो, पण एखाद्याला दुःखच होतं. ते म्हणतात हे भजने काही 12 वाजेपर्यंत झोपू दे,
नाही. बरोबर आहे का? हे चालत आलेलं आहे पुरातन काळापासून. पुढे सांगू का? कथा सुद्धा चालू असताना कथा वेळेच्या पुढे जर गेली ना, सर्वांना आनंद होतो, जास्त ऐकायला मिळालं. पण ज्याला गुडघ्याला त्रास आहे, कमरेला कळ लागली, ते मात्र शिवाय देतात. म्हणजे त्याला दुःख होतं ना. एकच गोष्ट असते, एकाला आनंद एकाला दुःख. अख्ख्या अयोध्येला प्रभू रामचंद्राच्या जन्माचा आनंद, पण एकाला दुःख झालं. कोणाला? ते दुःख झालं चंद्राला. आणि हा चंद्र रडत 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 दबदबल्या डोळ्याने दाटलेल्या कंठाने रामाकडे गेला. आणि रामचंद्र प्रभूकडे गेल्यानंतर प्रभूला तक्रार करायला लागला, प्रभू काय पाप केलं असेल कोणास ठाऊक, अख्ख्या जगाला तुमचं दर्शन घडतंय पण मला मात्र दर्शन घडत नाही. काय पापी आहे, काय अभागी आहे कोणास ठाऊक, मला मात्र तिकडे येता येत नाही. आणखी पुढे बोलू. गावात सप्ताह सुरू व्हावा आणि भजनाच्या आवडीची माणसं, कीर्तनाच्या कथेच्या आवडीची माणसं, समजा एखादा काही आजार आहे किंवा काही गोष्टीमुळे अडचणीमुळे जर घराकडून जर कथेकडे येता येत नसतील तर ते माणसं असं जीवाला खातात. काय पाप आडवालं कोणास ठाऊक, मला देवाची सेवा करत नाही, मला नरसिंहाची आरती करता येत नाही, मला कथेला येता येत नाही. माणसं रडतात. चंद्रमा रडायला लागला, डोळ्यातून अश्रू आले. रामचंद्र प्रभूला आपल्या जीवनातलं गाराणं सांगायला लागलं, प्रभू काय पाप आडवालं सांगा ना, मला तुमचं दर्शन घडत नाही. रामचंद्राने सांगितलं, ठीक आहे चंद्रा, मला तुला दर्शन घडत नाही ना. का दर्शन घडत नाही? चंद्र म्हणला आहे, तुम्ही जन्माला आल्यावर तुमचा माणूस म्हणजे तुमचाच आहे ना, सूर्यवंशी. राम हा सूर्यवंशी आहे. सूर्यवंशी आहे ना, माझ्या कुळात चांगला माणूस जन्माला आला. लक्षात ठेवा, आपल्या कुळात जर एखादा चांगला माणूस जन्माला आला तर त्याचा आनंद मायबापाला होतो, त्याचा आनंद घराला होतो, त्याचा आनंद अख्ख्या खानदानाला होत असतो. एखाद्या घरात जर चांगला मुलगा जन्माला आला ना, जाऊ दे बापीला किती देखत नसू द्या, बाहेर गेल्यावर तरी ते लोक म्हणतात, तो महाराज ना आमच्या कुळातला. इथं विरोध का करणार, पण ते म्हणतात आमच्या कुळातला. अभिमान असतो ना तो. तुमच्या कुळातला तुमचा जो सूर्य आहे ना, सूर्य तो जाग्यावर थांबला, पुढंच जाईना. माध्यानासी दिनकर पळभरी होय स्थिर. सूर्य पुढे सरकत नाही. चंद्र सूर्याला म्हणतोय, दादा पुढे चल रे, थोडं पुढे सरक रे, थोडं पुढे सरक, मला देवाचं दर्शन करू दे. पण सूर्य काही पुढे सरकत नाही. याचं कारण सांगतो. पुढं गेलेल्या माणसाला मागच्याचा विचार येत नसतो. कळलं? कधी कधी आम्ही पाहतो मंडप थोडासा अपुरा असतो. पुढची माणसं सावलीत बसलेली असतात तर मागच्याला जागा नसते. मागची माणसं म्हणतात, जागा नाही महाराज, थोडं लोकांना पुढं सरकवा. आम्ही लोकांना म्हणतो जरा पुढं सरका. लोक तिथंच सरकतात, हलत नाही. त्यांना मागच्याचा विचारच येत नाही ना. पुढं बसणाऱ्याला मागच्याचा कधी विचार येत नसतो. एक वाक्य बोलेल, तुम्ही जर पुढे गेला तर कधी कधी मागच्याचा सुद्धा विचार करा. आणि पुढे गेलेल्या लोकांनी मागच्यांना सुद्धा पुढे आणण्याचा प्रयत्न करा. नक्कीच आपल्या समाजाचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. पण हे पुढे गेलेली माणसं कधी मागच्याकडे पाहतच नाही. मला मोठ्या पदावर गेलेली माणसं जर सगळ्याच मोठ्या माणसाने जर मागच्याला सोबत घेतलं आणि एखाद्या बाकीच्या आडाने सीमामोड गरीब असणाऱ्या लोकांना जर शिक्षणासाठी बाकी गोष्टीसाठी जर सहकार्य केलं ना, नक्कीच अजूनही हा समाज, ही सगळी माणसं विकसित झाल्याशिवाय राहणार नाही. पण दुर्दैव असं आहे की एकदा माणसं पुढे गेली की पुढे गेलेली माणसं मागच्याचा विचार करत नाही. सूर्य मागच्याचा विचारच करेला. चंद्र म्हणायला लागला पुढे चाल, सूर्य काही पुढे सरकत नाही. चंद्रमा रडायला लागला, देवाकडे गेला, देवाला घराने सांगितलं सूर्य पुढे सरकत नाही. रामचंद्र प्रभूने चंद्राला सांगितलं, काळजी करू नको, काळजी करू नको. या वेळेला मी सूर्याच्या वंशात जन्माला आलो, पुढच्या वेळेला मात्र मी सूर्याच्या वंशात जन्माला येणार नाही, तर मी तुझ्या वंशात जन्माला येईल, मी चंद्रवंशात जन्माला येईल. म्हणून रामचंद्र प्रभू सूर्यवंशात, तर कृष्ण परमात्मा चंद्रवंशात जन्माला आला. चंद्र काय म्हणला माहित आहे का, पुढच्या जन्मात वैरे देवा, या वर्षी सगळंच त्यालाच कसं काय, त्यालाच कसं काय सूर्यवंशात आला. आणि सूर्य असतानाच आला, सूर्य असताना सगळं त्यालाच का बरं. पहिली चाल बी त्यालाच, म्हणजे हे चालतं ना आपल्याकडे, ते आरतीला बी तेच, पट्टीला बी ते, हे असं चालतं ना आपल्याकडे चालतं ना तसं. काही काही लोक म्हणतात मग कथा बी त्यांचीच, रात्रीचं कीर्तन बी त्यांचं, मग सगळं असं चालतं ना, असं आपल्याकडे बी चालतंय. हे जसं आपल्याकडं तसं देवलोकात सुद्धा चालतं. चंद्रमा रडायला लागला, सगळं त्यालाच का, त्याच्याच वंशात जन्माला आला आणि तोच असताना जन्माला आला. शब्द दिला, या वेळेला मी सूर्य असताना जन्माला आलो,
माझा पुढचा अवतार जेव्हा होईल त्यावेळेला मी सूर्य असताना येणार नाही, तर मी चंद्र असताना येईल, हा माझा शब्द आहे. चंद्र काय म्हणला माहिती का, देवा पुढच्या जन्मात होय, पुढच्या जन्मातलं पुढच्या वर्षाचं काही खरं नसते. हे मी चंद्राकडून शिकलोय. थोडं बोलू का, क्षमा मागून बोलू का, आपली माणसं आहेत म्हणून बोलतो. काही लोक म्हणतात महाराज या वर्षी थोडं जरा भागून घ्या, या वर्षी भागून घ्या, पुढच्या वर्षी नक्की वाढवून देऊ. मी म्हणत असतो पुढच्या वर्षाचं काही खरं नसते. कुणाचा तरी सोयरा येते, कुणाचा तरी मित्र येते. पुढच्या वर्षाचं काही नाही, या वर्षीचं काय आहे ते नगदी बोला, माझा तुमच्यावर भरोसा नाही. हे चंद्रानं शिकवले मला, म्हणून मी तुम्हाला त्या दिवशी तसं म्हणलो, बाकी दुसरं काही नाही. चंद्र म्हणला देवा, प्यार से बोलना पडेगा, राधे राधे. चंद्र म्हणला देवा पुढच्या जन्मातलं हे आपल्याला काही ते पटत नाही. म्हणलं पुढच्या जन्मातलं काय खरं असतंय, या जन्मातलं नगदी बोल. भगवान परमात्माने सांगितलं चंद्रा मी या जन्मात तुला असं स्थान देतो, असं स्थान. ज्या ज्या वेळेला लोक माझा जय जयकार करते त्यावेळेला एखाद्या वेळेला लोक माझ्या पत्नीचं नाव घेणार नाही, पण तुझं नाव घेतल्याशिवाय माझं नावाचा जय जयकारच होणार नाही, हा माझा तुला शब्द आहे. पण बघा तुम्ही, आम्ही ज्या ज्या वेळेला रामाचा जय जयकार करतो त्यावेळेला रामासोबत चंद्राचं नाव घेतल्याशिवाय रामाचा जय जयकारच पूर्ण होत नाही. बोलिये श्रीराम चंद्र भगवान की. झोपले का काय, जय तरी म्हणा की. बोलिये श्रीरामचंद्र भगवान की. असं किंवा हिंदी मध्ये सियावर रामचंद्र भगवान की. रामाचा चंद्राचा काही संबंध आहे का, पण नाही. चंद्राचं नाव घेतल्याशिवाय रामाचा जय जयकार पूर्ण होत नाही, हा माझा शब्द आहे. असं म्हटल्यानंतर चंद्र जरा शांत झाला आणि तेव्हापासून रामासोबत चंद्राचं नाव कायम स्वरूपी जोडलं. म्हणून आज आम्ही जी सुरुवातीला स्तुती गायली ना, कोणती, श्रीरामचंद्र कृपालु भजन आहे ना रामाचे. आपण रूपक तालामध्ये हे नेहमी गात असतो. नवकंज लोचन कंज मुखकर कंज पद कंजारुण कंदर्प अगणित अमित छवि नवनील नीरद सुंदरम पटभीत मानव तडित रुचि सुचि नौमि जनक सुतारम. श्रीराम चंद्र कृपालु भजमन हरण भव भयदारुण. रामाने दिलेला शब्द होता चंद्राला, पुढच्या वेळेला मी चंद्र असतानाच अवताराला येईल. आणि तोच रामानंतरचा अवतार म्हणजे कृष्ण अवतार आहे. तो कृष्ण अवतार कधी झाला तर त्याचं उत्तर आहे रात्रीच्या 12 वाजता झाला. महिना कोणता होता, दशरथे मारिला तोची होता मास. वर्षा ऋतू असे कृष्ण पक्ष, वसुनाम तिथी बुधवार असे शुक सांगत असे परीक्षिते. रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया गाली अस्त्र रक्ष काळा. जयाचा वंश तयासी आनंद माझे कुळी गोविंद अवतरला. श्रावण महिन्यातल्या वद्य अष्टमीला भगवान कृष्ण परमात्म्याचं प्रागट्य आहे. भगवान कृष्ण परमात्मा चंद्र असताना जन्माला आले, श्रावण महिन्यात जन्माला आले. वर्षा नावाचा ऋतू आहे, रोहिणी नावाचं नक्षत्र आहे आणि बुधवार नावाचा दिवस. आपले जे सगळे वार आहेत ना, या प्रत्येक वाराला ग्रहाचे नाव आहे, बरोबर आहे. सोमवार, मंगळवार, बुधवार हे सगळे ग्रहाचे नाव आहेत. गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार हे सगळे ग्रहाचे नाव आहेत. रवी सूर्याचं नाव आहे, शनी ग्रहाचं नाव आहे. बुधवारी का जन्म घेतला याचं कारण आहे, चंद्रवंशाची उत्पत्तीतला पहिला पुरुष जर कोण असेल तर ते बुध. चंद्राने श्री गुरु बृहस्पतीची पत्नी तारा हिचं हरण केलं होतं आणि तारा आणि चंद्र यांच्या पोटी जन्माला आलेला पहिला पुत्र त्याचं नाव आहे बुध. म्हणजे चंद्रवंशातला मूळ पुरुष हा बुध आहे. म्हणून भगवान कृष्ण परमात्म्याने जन्माला येताना सुद्धा बुधवारची निवड केली. वसु हे 8 आहेत, अष्टवसु प्रसिद्ध आहेत म्हणून अष्टमी ही तिथी निवडली. वसुनाम तिथी बुधवार असे शुभ सांगत असे परीक्षिते.
रोहिणी नक्षत्र 2 प्रहर रात्र माया घाले अस्त्र रक्ष पाळा कृष्णकन्याचा जन्म झाला. जन्म झाल्याबरोबर भगवान कृष्ण परमात्म्याला घेऊन वसुदेव यशोदेपर्यंत पोहोचले. यशोदेच्या बाजूला कृष्णकन्याला ठेवलं आणि वसुदेवजी परत आले. मायेला घेतलं आणि मायेला घेऊन खाली आपटणार तेवढ्या माया निघून गेली. आणि ती माया निघून गेल्याच्या नंतर ती माया विंध्यांचल नावाचा पर्वत आहे, त्या विंध्यांचल पर्वतावरती ती माया स्थित झाली. म्हणून आजही विंध्यादेवी नावाची जी देवी आहे ती विंध्याचल पर्वतावरतीचं अधिष्ठान आहे. आणि ही विंध्यादेवी ही त्या मायेचं रूप आहे. त्या मायेने जाता जाता कंसाला सांगितलं, हे कंसा, अरे मला मारून काही उपयोग नाही, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळामध्ये जन्माला आलेला आहे. मला मारून उपयोग आहे, तुला मारणारा माझ्या अगोदर गोकुळात जन्माला आलेला आहे. कृष्ण जन्माला आला ही गोष्ट कळाल्याबरोबर कृष्ण गोकुळी जन्माला दुष्टा चळका सुटला, कंस घाबरायला लागला. अशा अवस्थेमध्ये सर्वात पहिल्यांदा मारायला धावले, तिचं नाव आहे पुतना. पुतळीची कथा मी काल तुम्हाला सांगितली होती, थोडं लक्ष द्या. सर्वात पहिल्यांदा लेकरू पाहायला जाण्याची पद्धत पुतणीने सुरू केली. शुभदेवाने ही कथा राजा परीक्षितीला सांगितली. परीक्षित महाराजांनी प्रश्न विचारला, गुरुजी, ही पुतना विष घेऊन स्तनपान करायला कृष्णाला गेली, कोण होती कृष्णा हे पुतना? त्याचा काही पूर्वजन्म आहे का? शुभदेवजी सांगतात, ऐक राजा, भगवान परमात्म्याच्या 24 अवतारापैकी एक अवतार झाला, एक महत्वाचा अवतार, तो म्हणजे वामन अवतार. बळी नावाचा राजा होता, त्या बळीने अनेक यज्ञ केले. इंद्राचं सिंहासन डळमळीत झालं तेव्हा इंद्राने भगवान परमात्म्याची प्रार्थना केली आणि आता काही कराकडे आपण माझं सिंहासन वाचवा. त्यावेळेला भगवान परमात्म्याने छोट्या लेकराचं वामनाचं वेश धारण केलं आणि वामनाचा वेश धारण करून बळीच्या दरवाजात आले. बळीराजाच्या दरवाजामध्ये आल्यानंतर बळीराजाची कन्या होती, तिचं नाव आहे रत्नावली. काही ग्रंथामध्ये रत्नावली असा उल्लेख आहे, काही ग्रंथामध्ये रत्नमाला असा उल्लेख आहे, दोन्हीचा अर्थ एकच. रत्नावलीने त्या लेकराकडे पाहिलं, असं सुंदर लेकरू, असं छोटस नेमकं चालायला, नेमकं छोटस असं ते कमी उंचीचं लेकरू. लेकराकडे पाहिल्याबरोबर त्या रत्नमालीला असं वाटलं, काय गोड लेकरू आहे, याला आपण जवळ घ्यावं, जवळ घेऊन कुशीत घ्यावं आणि याला आपण स्तनपान करावं, असा भाव तिच्या मनात निर्माण झाला. होतो महाराज भाव निर्माण, काय बिघडतो? कधी कधी आपण शिरूरच्या बस स्टँडवर असल्यानंतर एका आईच्या कडेला एखादं लेकरू असतं, ओळखीचं नसतं, काही नसतं, पण एवढं गोड दिसतं महाराज, एवढं गुटगुटीत दिसतं, आपण ओळख नसली तरी पटकन त्याच्या जवळ जातो, त्याच्या गालाचा चिमटा तरी काढतो, नाहीतर मुका घेतो. कोणाचा? कोण म्हणलं? म्हाताऱ्याचा? हा, कोणाचा? लेकराचा. लेकराचा, बरोबर आहे का? असं ते लेकरू असं गुटगुटीत दिसतं महाराज, काय ओळख नाही, काय नाही, काय नाही, लगेच पटकन जातो, त्याच्या गालाचा आला पिला घेतो, मुका घेतो.
त्या रत्नमालेला असं ते गोड लेकरू पाहिल्याबरोबर असा प्रेम भाव वात्सल्य भाव निर्माण झाला. आणि वात्सल्य भाव निर्माण झाल्यानंतर तिला असं वाटलं की आपण या लेकराला स्तनपान करावं, स्तनपान करावं असा भाव निर्माण झाला. पण थोड्या वेळानंतर ते वामनाचं आगमन झालं. ते ब्राह्मणाच्या वेशामध्ये आल्यानंतर बळीराजाने त्यांना विचारलं, कोण आहात? म्हणजे मी ब्राह्मण. कसे काय आलात? सांगितलं, राजा शेजारच्या राज्यामध्ये मी संध्या करत बसले असताना त्या राजाचे सैनिक आले आणि मला उठवून लावलं. आम्हा लोकांना जास्त जागेची गरज नाही, व थोडी जागा दिली तरी आम्ही आनंदात राहू. किती जागा हवी आहे? वामन भगवान म्हणाले, काही नाही, जास्त नाही. म्हणे 3 पाऊल जरी जागा झाली तरी बस. आणखी पुढे बोलू का? माणसाला बसायला 3 पावलाची जागा लागते आणि जाळायला बोला 3-3.5 हाताची जागा. बरोबर आहे. याच्यापेक्षा जास्त लागत. तुमच्या नावचा 50 एकराचा 7-12 जरी असला तरी तो कामाचा नाही, लक्षात ठेवा. म्हणून तुमच्या पाया पडतो. तुमची आहे ती शेती सोडू नका, फक्त शेजाऱ्याचे बांध करू नका. एवढी गोष्ट लक्षात असू. वामनाने सांगितलं, मला जास्त नाही रे, फक्त 3 पावलाची भूमी दे. बळीराजाने लगेच संकल्प सोडला, दान देणार. तेवढा शुक्राचार्य आडवे. शुकाचार्य वेगळे आणि शुक्राचार्य वेगळे, गफलत करू नका. भागवत सांगणारे शुकाचार्य आहेत आणि दैत्यांचे गुरु ते शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्याने बळीला सांगितलं, बळी जरा सावध हो, हा ब्राह्मण नाहीये, कपटी आहे. बळी ऐकत नाही. तेव्हा त्याचा संकल्प पूर्ण होऊ नये म्हणून शुक्राचार्य त्या झारीमध्ये जिथून पाणी जाते तिथे बसले. बळीने बाण मांडला आणि शुक्राचार्यांचा डोळा फोडला. आडा आला म्हणून फोडी गेला डोळा. बळीने आंधळा शुक्र केला. बळीने संकल्प सोडला, 3 पावलाची भूमी दिली. 3 पावलाच्या भूमीचं दान दिल्यानंतर पहिल्या पावलाने पृथ्वी व्यापली, दुसऱ्या पावलाने ब्रह्मांड व्यापलं. आणि आता वामनाने बळीला विचारलं, सांग तिसरा पाऊल कुठे ठेवू? बळीराजाने सांगितलं, तुम्ही 2 पावलाने जरी सगळं व्यापलं असलं तर अजून तुमचा बळी स्वतंत्र आहे, तेव्हा माझ्या डोक्यावर पाय. बळीने आपल्या डोक्यावर पाय ठेवायला जागा दिली आणि वामन भगवंताने बळीला दाबलं, पाताळामध्ये घातलं. एकूण पृथ्वी लोकांमध्ये पाताळामध्ये एकूण 7 लोक आहेत. अतल, वितल, सुतळ, रसातळ, महातळ आणि पाताळ अशा अनेक लोकांपैकी सूत्र नावाचं जे लोक आहे, त्या सूत्र नावाच्या लोकांमध्ये नहुस नावाचा राजा राज्य करत होता आणि त्या नहुशाच्या गादीवरती बळीला बसवलं. बळीला पाताळात घातलं. ऐका ना, माझ्याकडे लक्ष देत जातो. ती येणारे एकतर उशीर येते, त्यांच्याकडे लक्ष द्या, कथेकडे लक्ष द्या. प्यार से बोलना पडेगा. राधे राधे. पाताळामध्ये जे सूत्र नावाचं लोक आहे, त्या सूत्र नावाच्या लोकांमध्ये नहुशाच्या गादीवरती बळीला बसवलं. आणि बळीला बसवल्याच्या नंतर हे सगळं दृश्य, हा सगळा प्रसंग बळीराजाची कन्या रत्नमाला पाहतो. या रत्नमालेला अगोदर काय वाटलं होतं, काय गोड लेकरू आहे, याला आपण जवळ घ्यावं, स्तनपान करावं, पाजावं, दूध पाजावं, स्तनपान करावं, हा भाव तिच्या मनात निर्माण झाला होता. पण ज्याला पाजावं वाटलं ते एवढं बेईमान निघालं, त्याने माझ्या बापाला पाताळात घातलं. आता तिचा भाव बदलला आणि तिला असं वाटलं, याला पाजावं पण दूध नाही, विष पाजावं. आणि हा रत्नमालेच्या अंतःकरणातला सगळा भाव भगवान वामनाने जाणला. आणि भगवान वामनाने रत्नमालेने सांगितलं, तुझ्या मनातली इच्छा मी पूर्ण करणार. तुला इच्छा आहे ना मला स्तनपान करायचं, मी स्तनपान करणार. आणि तुला इच्छा आहे मला विष पाजायचं, ते विष सुद्धा मी पिणार. आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरता तीच रत्नमाला कृष्ण अवतारामध्ये पूतना झाली. आणि त्या पुतणीला 4 मोक्षापैकी सायुज्य नावाचा मोक्ष मिळाला. आपण नेहमी ऐकता, देवाची द्वारी उभा क्षणभरी देणे मुक्ती. किती? 4 मुक्त्या आहेत. एक आहे स्वरूपता, दुसरी आहे समीपता, तिसरी आहे सलोकता आणि चौथी आहे सायुज्यता. या 4 मोक्षापैकी सायुज्य नावाचा मोक्ष पुतणीला दिला. तो सनकादिकाचे नेमाने तो सायुज्य सौरसो दिदला पुतणी, जी विषाचे स्तनपाने मारू आली. विष घेऊन मारायला आलेल्या पुतणीला सायुज्य नावाचा मोक्ष मिळाला. हळूहळू आणखीन कोण कोण आले? कागासुर आला, बकासुर आला, रिठासुर आला, तृणावर्त आला, शकटासुर आला, महाबळ आला, अनेक जण आले.
अनेकांचा उद्धार भगवान परमात्म्याने केला. एके दिवशी भगवान परमात्मा जरा थोडेसे आता हळूहळू थोडेसे मोठे व्हायला लागले. मोठे होता 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 भगवान परमात्मा बोबड्या बोबड्या आवाजात बोलायला लागले. बोबड्या बोबड्या आवाजात बोलता बोलता एके दिवशी भगवान परमात्मा आईच्या मांडीवर बसल्या बसल्या आईला म्हणायला लागले, मम्मी. काय म्हणले आईला? मम्मी म्हणले. भगवान आईला मम्मी म्हणायचे. मम्मी म्हणणारे लेकर हुशार असतात. बाळा तो काय म्हणतो रे आईला? मम्मी म्हणतो का आई म्हणतो? मम्मी. हुशार आहे, एक नंबर. तू काय म्हणतो रे? मम्मी. वा, एक नंबर. तू काय म्हणते रे? मम्मी. मम्मी म्हणणारे लेकर हातवर करा. मम्मी म्हणणारे हुशार हुशार लेकर हातवर करा. मम्मी हातवर करा. हातवर करा. मम्मी म्हणणारे हुशार लेकर हातवर करा. आई म्हणणारी लेकर येडपट असतात, खेड्यातले असतात. मम्मी म्हणणारे लेकर हुशार असतात. आता मम्मी या शब्दाचा अर्थ सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. मम्मी कशाला म्हणतात? जशी भारताची सिंधू संस्कृती आहे, भारताची जशी हिंदू संस्कृती आहे, सिंधू संस्कृती आहे, तसं इजिप्त नावाचा देश आहे. त्या इजिप्त देशामध्ये नाईल नदीच्या किनाऱ्यावरती इजिप्त संस्कृतीचा उदय झाला. आणि इजिप्त देशामध्ये माणूस मेला की त्या मेलेल्या माणसाचं प्रेत, मेलेल्या माणसाचं मडं काचाच्या पेटीत ठेवतात. आणि त्या काचाच्या पेटीत ठेवलेल्या मड्याला मम्मी असे म्हणतात. मम्मी म्हणजे काय? मम्मी म्हणजे काय? मम्मी म्हणजे मड. मड. आता सांगा, तुम्ही तुमच्या आईला मम्मी म्हणणार का? हा, मम्मी म्हणजे मड. बरं, लेकराचा काय दोष आहे? मम्मी म्हणा असं सांगितलं कुणी? मड्यानं. आता तुम्हालाच मड म्हणून घ्यायची हौस असेल तर आमचं नाव इलाज. तुमच्या पाया पडतो, इथून पुढे लेकराला मम्मी म्हणायला लावू नका, आई म्हणायला लावा. आई. आणि वडिलाला काय म्हणता रे तुम्ही? पप्पा. मी पुण्याला गेलो होतो, एका ठिकाणी ती मुलगी वडिलांना दादा म्हणत होती. दादा. मी म्हणले, ताई आमच्याकडे पप्पा म्हणतायत, तो दादा का म्हणतोय? ती म्हणली, पप्पा म्हणताना लिपस्टिक खराब होती. कळलं का नाही तुम्हाला? पप्पा म्हणजे ओठाला ओठ लागतात ना, मग ते लिपस्टिक खराब होते, म्हणून मी म्हणते दादा. मी म्हणलं बरं झालं, लिपस्टिक मुळे तरी तू दादा म्हणायला लागली, चांगली गोष्ट. आणखीन एक वडिलांना दुसरा एक शब्द वापरतात, डॅडी. बरोबर आहे, डॅडी. गुरुजी समोर आहेत माझ्या. आपल्याला माहिती आहे इंग्रजीमध्ये क्रियापदाचे 3 रूप असतात. बरोबर आहे. तसं डेथ हा एक शब्द आहे, त्या डेथ या शब्दाचं 3रं रूप आहे डेड. प्रत्येक क्रियापदाचे 3 रूप असतात. डेथ म्हणजे मरणे, डेड म्हणजे मेलेला, आणि डेड म्हणजे मरून गेलेला. इंग्रजीमध्ये त्याला पास्ट पॅसिव्ह पार्टिसिपल म्हणतात. क्रियापदाचं 3रं रूप. डेथ म्हणजे मरणे, डेड म्हणजे मेलेला, डेड म्हणजे मरून गेलेला. त्या डेड आपण काय म्हणतो? डेड स्टॉक. डेड स्टॉक म्हणजे काय? वाया गेलेला, मेलेला, खराब झालेला माल. त्याला वाय लावलं, त्याचं नाऊन झालं. जे शिकलेली मंडळी त्यांना कळेल मी काय सांगतो ते. डेड या शब्दाला वाय लावलं आणि त्याचं नाऊन झालं, तो शब्द झाला डेडी. त्याचा अर्थ होतो मरून गेलेला बाप. कशाला म्हणतात? तुमच्या पाया पडतो, इथून पुढे आईला मम्मी म्हणू नका आणि बापाला डॅडी म्हणू नका. आपलं तरी बरं आहे. आता पुण्या मुंबई तर नवीनच शब्द आहेत महाराज, नवीनच शब्द आहेत. आईला म्हणतात मॉम. आता बापाला काय पॉम तुमचं काय मायबाप तुझे हात जोडो, विनंती आहे गड्या, असं काही करू नका. भगवान परमात्मा मम्मी म्हणत नव्हते. भगवान परमात्मा काय म्हणायचे आईला? मैया म्हणायचे, मैया. भगवान परमात्मा एकदा आईला तक्रार करत होते आणि बोलता बोलता भगवान परमात्मा आईला म्हणत होते, हे मैया, मैंने माखन नहीं खाया. मैं नहीं माखन खाया, मैया मैं नहीं माखन खाया, मैया
एका मला वाटतं एका गीतामध्ये कृष्ण परमात्मा यशोदेला तक्रार करायचे, राधा इतनी गोरी है और मैं इतना काला क्यों हूं? यशोमती मैया से पाठ आहे तुम्हाला, बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला. म्हणजे मैया, मैया शब्दाची उदाहरण तुम्हाला सांगतो मी. मैया म्हणा, इथून पुढे आपल्या आईला मैया म्हणा, माय म्हणा, नाही जमलं तर आई म्हणा, मम्मी म्हणायचं नाही. आता म्हणणार का मम्मी? म्हणणार का मम्मी म्हणजे काय रे? म्हणा म्हणा, मड मड मड, एवढं लक्षात ठेवा. ज्याला एवढंही बदल झाला तरी भरपूर झाला. एके दिवशी भगवान परमात्मा मांडीवर बसल्या बसल्या भगवान परमात्मा म्हणायला लागले, मैया ए आई मला थोडस लोणी दे ना, लोणी दे ना. भगवान परमात्माला यशोदेने लोणी दिलंच नाही. लोणी दिलं नाही म्हटल्यानंतर भगवान परमात्मा असे रांगत 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 माठाकडे गेले आणि माठातलं लोणी खायला लागले. यशोदेला असं वाटलं की आता लेकरू खोड्या करायला लागले, कामात व्यस्त होते यशोदा, इकडे तिकडे लेकरू जाऊ नये म्हणून भगवान कृष्ण परमात्माला यशोदेने बांधण्याचा प्रयत्न केला आणि एका उखळाला बांधलं. उखळाला, उखळ करतो ना, उखळ बाळा, तुम्हाला उखळ माहिती आहे का? उखळ, उखळ हा नाही, जात, गिरणी, हा मिक्सर, हा माहिती आहे. आता मिक्सर त्या उखळाला यशोदा मातेने कृष्ण कन्हैयाला बांधलं आणि बांधत असताना ते दोरी पूर्ण हे थोडेसे जरा परेशान झाले यशोदेची. भगवान परमात्म्याने विचार केला, आता बांधलं ते बरं झालं. भगवान परमात्म्याने काय केलं, रंगत रंगत बाहेर आले आणि उखळालाच उपटलं महाराज. आणि दरवाज्यात 2 झाडं होते, त्या झाडाच्या मधून गेला. काही काही माणसं असे बाजूनं जात नाहीत महाराज, मधूनच जाते. त्यांना कळलं पाहिजे अरे भागवत चालू आहे, अरे पंगत चालू आहे. समजा लोक जेवायला बसलेले आहेत आणि बाजूने रस्ता नसताना मधून कसं जावं हे कळलं पाहिजे ना. भगवान कृष्ण परमात्मा त्या 2 झाडाच्या मधून पुढच्या बाजूला गेले. आता मागून उकळ येत होतं, ते अडकलं ना. भगवान परमात्म्याला एक करायचं होतं. पाहता पाहता भगवंताने असे ताकद लावली आणि ताकद लावल्याबरोबर अंगणातली जे 2 झाडं होते ते झाडं उन्मळून खाली पडली. ते झाडं कोण होते? एक होता यमल आणि दुसरा होता अर्जुन. यमलार्जुनाचा उद्धार केला. हे यमलार्जुन कोण होते? हे पूर्वजन्मामधला एक नलकुबेर होता आणि दुसरा मणिक कुबेर होता. हे 2 गंधर्व होते. नारदांच्या शापाने ते झाडहून पडले होते. हे मातले होते. मणिग्रीव आणि नलकुबेर लग्न स्नान करत होते. नारदांनी त्यांना शाप दिला होता, तुम्ही गंधर्व असून तीर्थामध्ये लग्न स्नान करताय, तुम्ही झाडहून पडाल. दोघंही शरण आले. नारदांनी शाप दिला, जरी झाड होऊन पडलात तर भगवान कृष्ण परमात्म्याच्या अवतारामध्ये तुमचा उद्धार होईल. ही यमलार्जुनाची कथा भागवताच्या दशमस्कंदामध्ये आपल्याला पाहायला सापडते. गोपाल कृष्ण भगवान. हळूहळू भगवान परमात्मा आता थोडेसे मोठे झाले आणि मोठे झाल्यानंतर भगवान परमात्मा थोडेसे रांगायला लागले. कसे रांगायला लागले? 2 तळहात टेकले आणि डाव्या हाताने रांगायला लागले. तळहात टेकित गुडघ्याने रांगत, तळहात टेकित गुडघ्याने रांगत, रंगडी रंगनाथ तुझ्या मुलात ये. तळहात टेकित गुडघ्याने रांगत, तळहात टेकित गुडघ्याने 2 तळहात टेकले. आता बघा भगवान कसा कसा टप्प्याटप्प्याने मोठा व्हायला. आधी भगवान परमात्मा झोपणारा भगवान, पाळण्यातला भगवान पाहिला. आता हळूहळू बोबड्या आवाजातला भगवान पाहिला. आता रांगणारा भगवान तुम्ही ऐकताय, बरोबर आहे. आता 2 मिनिटात तो चालणार सुद्धा आहे, काळजी करू नका. 2 तळहात टेकले. का तळहात टेकले याचं कारण आहे, ही पृथ्वी माता गायीचं रूप धारण करून देवाकडे गेली होती आणि आपल्या जीवनातलं दुःख तिने सांगितलं होतं. वत्सरूपी पृथ्वी प्रमया पाशी जाय नेत्रे वाह्य तोय सांगत असे. बुडविला धर्म अधर्म झाला फार, सोसविला भार मज आता. गोमातेने गायीने गायीचं आपलं दुःख, पृथ्वीने गायीचं रूप धारण केलं
आणि देवाला गाराने सांगितलं, देवा धर्म बुडाला आहे, बुडविला धर्म, अधर्म झाला फार, सोसविना भार मज आता, मला आता या पापी लोकांचं ओझ सहन होत नाही. त्यावेळेला भगवान परमात्म्याने पृथ्वीला शब्द दिला होता, मी लवकरच अवताराला येतो, काळजी करू नको. आणि बेचैन असणारी पृथ्वी देवाची वाट पाहत होती. भगवान परमात्म्याने 2 हात टेकले आणि पृथ्वीला आधार दिला, आता तू काळजी करू नको, आता मी आलोय, आता माझा अवतार झाला. तळहात टेकत असताना डाव्या गुडघ्याने का रांगले? भगवान परमात्म्याने विचार केला, पृथ्वी आमची माय आहे, पाय लागू नये म्हणून भगवान परमात्मा गुडघ्याने रांगले. रांगता 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 चोरी लोण्याची करायला लागले. एके दिवशी भगवान परमात्मा बोबड्या बोबड्या आवाजात म्हणायला लागले आईला, ए आई, खरं सांग बरं, तुला मी आवडतो का लोणी आवडतंय? यशोदा म्हणली, कन्हैया, तुझ्या पुढे मला लोण्याची काहीच किंमत नाही. पुन्हा भगवान म्हणायला लागले, आई खरं सांग बरं, तुला मी आवडतो का दुधावरची साय? यशोदा लबाड बोलायला लागली, म्हणले, अरे तुझ्या पुढे साईची किंमत नाही, पण खरं सांगू का, आपल्या आईचा लेकरापेक्षा जास्त साई जरा जास्त जीव असतो. आता बसलेली 2-4 लेकरं माझ्या पुढे उपस्थित आहेत. बाळांनो, तुम्हाला प्रश्न विचारतो, तुम्ही साय खाता का रे? तू साय खा, तुला आई साय देते का रोज? लबाड बोलणं बेटा, दररोज साय देते का आई? खरं सांग. हा, आता खरं बोललो महाराज, दाब टाकल्याशिवाय बोलतो. दररोज साय देते का रे तुला? नाही. तुला? हा, नाही. बरं, पोरांना नाही, पोरीनं तुम्हाला? आता लाडक्या पोरायला नाही म्हणल्यावर तुम्हाला कुठून देणार आहे? बऱ्याच घरामध्ये माय पोराच्या बाबतीत आणि पोरीच्या बाबतीत भेद करतात, बरोबर आहे का? पोराला वरची वरची साय, पोरीला पातळ दूध, पोराला ताजी चपाती, पोरीला शेळी भात. तुम्ही करता का नाही? असं नाही करत? तुमच्या पाया पडतो, करू नका. माणसं पोराचा जास्त का लाड करतात याचं कारण आहे, 1000 माणसामध्ये काडी लावून फुकून देतो म्हणून त्याचा लाड जास्त करतात. काय तुमच्याकडे कोण फुकतं, पोरग का पोरगी? जरा माझं बोलणं अवघड वाटायला का? फुकणंच म्हणतात की त्याला, काय आगणी देणं काय फुकणं काय? कोण काडी लावतं? धडधड राखेल टाकून फुकितं, त्याला दुधावरची साय देतात. धाय मोकळून रडत माझ्या पोरी येतात, तिला मात्र पातळ दूध देतात. जुन्या काळात होती महाराज पद्धत, पोराचा जास्त लाड असायचा, पोरीला मात्र उरलं सुरलं द्यायचे. बरं का, तुमच्या पाया पडतो, असा भेदभाव करू नका. अरे बाळा, तुम्हाला तुमची आई साय देते का? साय देते का? ऐ, साय देते का? हा, देते बेटा, साय देते? हा, नाही देते. अरे तुमचं सोडा, आम्हाला देत नाही. मी एका गावाला गेलो होतो, गावाचं नाव सांगत नाही. जसं आपल्या इथे नरसिंह जयंतीची कीर्तन मी केली आहे, आणि असं संध्याकाळचं कीर्तन असलं की आम्ही लवकर 3-4 वाजता येतो. मी एका घरी बसलो होतो, एक आजी माझ्याकडे आली, म्हणली, महाराज चहा घेणार का दूध? मी बोललो दूध. आम्ही महाराज लोक चहा घेत नाहीत. का घेत नाहीत याचं कारण आम्हाला चांगलं माहित आहे. 1 कप दुधात 15 कप चहा करता, कशाला घ्यायचा? म्हणून आम्ही म्हणत असतो, आम्ही दूध घेतो. ते दूध घेतो म्हणल्यावर त्याने ते आडी असते ना, ते दूध तापवायची आडी, कळते ना आडी, त्या आडीतलं असं ते दुधानं काढलं, ते गाडगं तापतं त्याला दुधानं म्हणतात. असं दुधानं उचललं आणि त्या दुधाण्यातलं दूध तांब्यात ओतायला लागले. काय सांगावं, असं लाल लाल दूध तापलं होतं. मला वाटलं तांब्या बदल होतं, किती बरं होईल. पण ते दुधाण्यातलं दूध तांब्यात ओतत होते, तांब्यातलं दुधाण्यातलं तांब्यात, तांब्यातलं गिलासातलं कपात. म्हणजे मला असं वाटतं की आपल्याकडे योजना येताना अशा कपात होऊनच येत. 10% ते हंत, 20% हे हंत, आपल्याला काय कपात होऊन मातीत राहतं काय? म्हणून तर मग रस्ते उघडतात. सगळी टक्केवारी दिल्यावर कसं काम चांगलं होईल? ते कपातलं दूध माझ्या पुढे आलं आणि येत असताना ते दुधाण्यातलं दूध तांब्यात ओतत असतानाचा लाईव्ह कार्यक्रम मी पाहत होतो. माझे डोळे अजून चांगले आहेत, चष्मा लागलेला नाही, कानही बरे आहेत. आणखी माझे काही कान डोळे वाया गेले नाहीत. मी ते पाहतही होतो आणि ऐकत होतो. ती म्हातारी दुधाण्यातलं दूध तांब्यात ओतताना अशी फुकत होती. नक्की जास्त नाही, पण 2-4 चमचे तूप असा सहज पडला असेल त्या दुधात, सहज 2-4 चमचे तुका त्या तांब्यात पडल्यावर ते दूध माझ्या पुढे आल्यावर मी म्हणलं, आजी मला दूध न ग.
ती म्हणली महाराज तुम्ही अगोदर दूध घ्यायचं म्हणलं तर आता का घेत नाहीत? म्हणलं घेतलं असतं पण तुझा तो का टाकून कशासाठी? अरे आमच्यासारख्या महाराजाला दुधावरचे साय देईनात ह्या तर तुम्हाला कुठं देणार आहेत? आणि पोराला देणार म्हणल्यावर पोरीचा तर विषयच नाही. आमच्या पोरांनी आईला वरची साय मागून मागून दमले, आईने दिली नाही. मग पोराने थोडी माघार घेतली. पोरं म्हणले आई वरची साय नका काय देणं असते, खालचं खरडण तरी दे. आईले हुशार ती काय म्हणते माहितीये का, बाळ्या खरडण खात जाऊ नाही रे. का बरं? खरडण खाल्ल्यावर मिशा येत नाही. आता मिशाचा खरडणाचा काही संबंध आहे का? आणि पोरांना मिशा जरा जास्त प्रिय असतात. एकदा मिशा येत नाही म्हणलं की ते जिंदगीत पुन्हा खरडण कधी मागत नाही. जशी तुमची आमची आई होती ना तशीच कृष्णाची आई सुद्धा होती. कृष्णाने लोणी मागितलं की आईने उभं एवढं एवढं द्यावं. देवाने विचार करावा माझ्या पोटात सगळे ब्रह्मांड आहेत, अनंत ब्रह्मांड आहे उदारी. हरी हा बालक नंदा घरी नवल केवडे केवडे नकडे कानोबाचे घोडे. पोटात अनंत ब्रह्मांड आहेत, अनेक ऋषीमुनी आहेत, आणि एवढ्याशा लोण्याने काय होईल? भगवान परमात्म्याने विचार केला मागून जर मिळत नसेल ना मग असं हिसकावून घेतलं पाहिजे. जो चीज मागने से नहीं मिलती वो चीज छीन केलेली पाहिजे. एके दिवशी भगवान परमात्मा पहाटे 2:45 वाजता उठले, कारण देवाला माहित होतं दररोज त्यांची आई यशोदा माता 3 वाजता उठत होती. सगळ्या लहान मुलांनी बोलायचं, माझ्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. कृष्णाची आई 3 वाजता उठत होती. रामाची आई कौशल्या 3 वाजता उठत होती. प्रल्हादाची आई काय नाव होतं तिचं? कयाधू 3 वाजता उठत होती. छत्रपती शिवाजी महाराजांची आई मासाहेब जिजाऊ 3 वाजता उठत होते. बोला आता पटापट बोलायचं. रामाची आई किती वाजता उठत होती? सगळ्या लेकरांनी बोला, मोठ्याने बोला. रामाची आई, अरे मोठ्याने बोला. हा सगळ्यांनी. रामाची आई, कृष्णाची आई, प्रल्हादाची आई, छत्रपती शिवाजी महाराजांची आई, तुमची आई. कोण म्हणलं 8:30 वाजता? तुमच्या पाया पडतो. जुन्या काळातली आमची आई पहाटे 3 वाजता उठायची. आणि बघा 3 ते 6चा हा जो काळ आहे ना तो फार सुंदर काळ आहे. पण काकडा अर्थ शोधा. उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकळा, झाली आता वेळ सरले विक्रेची वेळा, संत साधू मुनी अवघे झाले सोळाशे जे सुख आता पाहुल्या मुख कमला. ही काकड्याची वेळ. उठा सकळ जन उठले नारायण, आनंदले मुनी जन तिन्ही लोक करा जय जयकार वाद्यांचे भजन. हे काकड्याची वेळ आहे. पहाटे 3 ते 6 काळात हा जो काळ असतो ना फार सुंदर. जुन्या काळामध्ये पहाटेच्या वेळेला माता मौल्या अशा दळण दळायच्या. दळण दळताना त्या गीत गायच्या आणि त्या दळणाच्या त्या गीताचा आवाज लेकरावर त्याचा सहज संस्कार करून जायचा. यशोदा माता 3 वाजता उठत होती हे कृष्णकडे याला माहित होतं. भगवान 2:45 वाजता उठले आणि आई उठायच्या अगोदर ताकाच्या डेऱ्यात उडी टाकली. आता इथे काही लोक जास्त शहाणी लोक शंका घेतील एवढा मोठा कृष्ण ताकाच्या डेऱ्यात कसा उडी टाकेल? काही सांगता तुम्ही? तुम्हाला कृष्ण कन्हैयाच्या महालातला ताकाचा डेरा सांगतो. नंद ही पदवी आहे. नंद कोणाला म्हणायचं? ज्या घरी 9 लाख गायी असतात त्यांना नंद म्हणायचं. हे पद्धत ठरलेलं होतं. आता कृष्णाच्या घरी म्हणजे नंद बाबाच्या घरी गायी किती होत्या? बोला. 9 लाख. त्या 9 लाख गायी मधल्या समजा अर्ध्या गायी दुधाच्या आहेत, अर्ध्या गायी समजा दूध आटलेल्या आहेत. किती दुधाच्या गायी किती झाल्या? 4.5 लाख. त्याच्यातल्या 50,000 आणखी सोडून द्या. 4 लाख गायी दुधाच्या झाल्या. एक गाय कमीत कमी सकाळी 2 लिटर रात्री 2 लिटर तरी दूध देत असेल कमीत कमी. एका गायीचं दररोजचं 4 लिटर दूध. गायी किती होत्या? बोला. 4 लाख गायीचं रोजचं 4 लिटरनं दूध किती निघत असेल? हिशोब घरी गेल्यावर करा. आणि ज्या घरी एवढं दूध निघतंय त्या घरातलं ताक आपल्यासारखं तांब्यात होत असेल. आता आपलं ताक 2च तोंड खिचडी गोंड तांब्यात टाक झाला संसार आपला. आपला स्वयंपाक आहे 2च माणसं असतात, तू आणि मी. मायबाप नको, म्हातारी अजिबात नको. ते राहतेत मागणीमध्ये, आपण राहू आमोद पुरत. 2च तोंड
खिचडी दोनच तोंड, खिचडी बोंड, तांब्यात ताक, संपला आमचा प्रपंच. पुन्हा सांगू का, आपल्या प्रत्येक माईने आपल्या पोरीला जाताना सांगितलं पाहिजे, बाळा सासू सासऱ्यासोबत राहा, सासू सासऱ्यासोबत राहा, सास ससुर गुरु सेवा करे हो, पतिरुग लागी म्हणून अनुसरे हो. पण आमच्या येडपट माई पोरीला नांदायला जाताना काय सांगतात माहितीये का, आपलं आपलं मायच पोरीला जर सांगत असेल तर पोरगी काय म्हणते माहितीये का, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघा, सांगते तुम्हा वेगळं निघून संसार बघा. न सांगून तर वेगळं राहतात असं सांगितलं तर लई लवकर राहते. तुमच्या पाया पडतो, हात जोडत विनंती, आपला प्रपंच लहान झाला. जुन्या काळात एकत्रित कुटुंब पद्धती होती आणि एका कुटुंब पद्धतीमध्ये कधी चुलता फटका द्यायचा, कधी मोठा भाऊ मारायचा, कधी कुणी बोलायचं, कधी कुणी बोलायचं. आणि असं करता करता त्या लेकराला अपमान पचवण्याची शक्ती मिळायची. म्हणून ते लेकर आत्महत्या करत नव्हते. मला चुलत्याने मारला की चुलतीकडे जायचं, आजीकडे जायचं, घराने सांगायचं, शांत होतं. आता छोटी गरज झाली, लेकरांना अपमान सहन होत नाही, म्हणून लेकरांच्या आत्महत्येचं प्रमाण वाढलं. याला कारण आहे आमची घरं लहान झाली. ज्या घरी 9 लाख गायी होत्या आणि त्या घरी लाखो लिटर दूध निघत असेल तर त्या घरातला ताकाचा डेरा आपल्यासारखा असेल का? मला तुमचं माहित नाही, मला आठवतंय माझ्या लहानपणी माझी आई आजी अशी उभं राहून ताक करायची, म्हणजे कमरे एवढा तो डेरा असायचा. आपणही पाहिलंय. म्हणजे आपल्या लहानपणात एवढे डेरे होते तर कृष्णाच्या घरातला डेरा काय लहान असेल का? अतिशयोक्ती अलंकारामध्ये असं सांगितलं जातं, नंदबाबाच्या महालातला एक एक ताकाचा डेरा एका वेळेला 12 हत्ती जागेवर फिरत होते, एवढा मोठाला ताकाचा डेरा असायचा. आणि एवढ्या मोठ्या डेऱ्यामध्ये भगवान कृष्ण कन्याने उडी टाकली. यशोदा मातेने 3 वाजता मंथन करायला सुरुवात केली. 3:15 वाजले, 3:30 वाजले, 4 वाजले, 4:30 वाजले, लोणीच येईना. यशोदा माता म्हणते लोणी येईना, काय झालं असेल? कुणी चिटकी तर केली नसेल, कुणी भानामती तर केली नसेल, कुणी करणी तर केली. तुम्हाला हे शब्द माहित आहेत काही? करणी, भानामती, चिटकी वगैरे, हे भानामती वगैरे तुम्हाला माहित आहे का नाही? तुमच्या गावात आहे का हे काय भानामती वगैरे काही? हा आहे का? हा झोपली का काय? बोला ना तुम्ही. भानामती तुम्हाला माहित आहे का? माहित आहे. बरं जाऊ द्या. तुमच्यापैकी कुणाला करायला येते हात वर करा बरं. एखाद्याला उगं भानामती करता येत असेल तर माझं चॅलेंज आहे, तुम्हाला कितीही बंगाल येत असू द्या, तुम्हाला भानामती येत असेल ना, प्रशांत महाराजाला आणि आमच्या चौघात तुम्हाला बघितो, माझं वाटलं तुमचं झालं पाहिजे ना. म्हणजे तुम्हाला कितीही भानामती येत असेल आम्हाला करून दाखवा, भागवताचं सगळं मानधन तुम्हाला. कशाला अहो, आपल्याला सोयाबीन कमी झालं म्हणून त्याने भानामती केली, हे कुठे शक्य? अरे तू वर्षभर शेतातच गेला नाही, खत घातलं नाही, खुरपलं, कमी होईल नाही तर काय होईल? म्हैस दूध देत नाही, लोक म्हणतात त्यांनी चिटकी केली, हे नसतंय, दवाखान्यात घेऊन जा. पुन्हा एक गोष्ट सांगतो, आम्ही कथा कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना श्रद्धा शिकवतो, अंधश्रद्धा अजिबात नाही. इथून पुढे कर्णीन, भानामतीन, तोडगेन, फेडगे हे सोडून द्या सगळं. काही नाही, भानामती पिनामती काही नसते, सगळं सोडून द्यायचं. आणि एकच पर्याय, एवढं नामस्मरण करायचं, एवढं नामस्मरण करायचं, कुणी केली तरी त्याच्या चौपट होऊन त्याच्या मागे लागली पाहिजे, एवढं भजन करायचं. यशोदा मातेला शंका आली, का लोणी येत नसेल, काय करावं? मग आता अडचणीत आलेल्या यशोदेला आठवण झाली सासूची. ऐकताय ना सगळ्या सुना ऐका. अडचणीत आलेल्या यशोदेला मदतीला कोण आलं? बोला. सासू. संकटात सापडली ना यशोदा, देवाची आई आहे, देवाची आई, जगाच्या मालकाची माय आहे. पण अडचणीच्या काळात संकटामध्ये मदतीला आली कोण? बोला. यशोदेला जर सासू मदतीला येत असेल तर तुम्हाला येईल का नाही? यशोदेला, एवढ्या मोठ्या व्यक्तीला, देवाच्या आईला जर सासूची गरज लागली असेल तर तुम्हाला सुद्धा सासूची गरज लागेल का नाही? लागेल ना. मग कुठं ठेवली पाहिजे सासू? कोण म्हणलं? जनावराच्या गोठ्यात. तुमच्या पाया पडतो. आता बऱ्याच लेकी आल्यात ना आपल्या गावात, आता मुली आल्यात ना, तिथे आल्यावर 2-4 दिवस असं फनफन करतात भाऊजाईला, माझ्या आईची व्यवस्था चांगली करा, माझ्या आईला पंखा नाही, माझ्या आईला साडी नाही, हे करा. तू तुझ्या सासूला काय देते हे बघ ना. इथं माहेरात 2 दिवस माकणीत येऊन आमच्या भाऊजाईला, सगळ्या भाऊजाया खुश झाल्या. तुम्हाला बोलणार आहे, मी सगळ्याला बोलत असतो.
एक लक्षात ठेवा मायबाप, अरे प्रत्येक लेकीला असं वाटतंय की माझी माय माहेरात आनंदात राहिली पाहिजे. तुमची माहेरातली माय आनंदात राहावी असं जर वाटत असेल तर तुमच्या सासरमधली सासू तुमची माय आहे असं समजून सेवा करा. तुमच्या माहेरातल्या माईचा वनवास कधीच होणार नाही, ही गोष्ट लक्षात असू. यशोदेला आठवण झाली सासूबाईची. सासूबाईला आवाज दिला. सासूबाई मंथन करते, लोणी येत नाही, काय करावं काय करावं. सासूबाई हुशार होते. सासूबाईने यशोदेला सांगितलं, यशोदे कधी कधी लोणी येत नसेल तर उन्वणी टाकावं लागते. उन्वणी कळतं का? उन्वणी म्हणजे गरम पाणी. यशोदेने म्हणले सासूबाई तेही टाकले. म्हणले शिळवणी टाकावं लागते, शिळपाणी. यशोदेने तेही सांगितलं. उन्वणी घालिते शिळवणी घालिते परिते लोणी येईना. काय झाले सासूबाई मजसी काही कळेना. उन्वणी टाकून पाहिलं, शिळवणी टाकून पाहिलं, लोणी काही येईना. काय झालं काही मला कळना. सासू हुशार होती. यशोदेला म्हणली, यशोदे कधी कधी लोण्याचा गोळा होऊन असं लोणी वर येत नाही, गोळा होऊन ते खाली गोळ्याला बसते, हात घालून पहा. आणि मग सासूच्या सांगण्यानुसार यशोदेने ताकाच्या डेऱ्यामध्ये आपला हात घातला. आणि ताकाच्या डेऱ्यामध्ये हात भिजू नये म्हणून यशोदेने आपल्या हाताचा कपडा असा मागे घेतला. असा 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 ताकात भिजू नये म्हणून. मी 2 मिनिट कशासाठी घातले कळलं का? मी काहीच बोललो नाही, तुम्ही हसला. मी काय म्हटलं, फक्त यशोदेने हाताचा कपडा ताकात भिजू नये म्हणून हा मनगटापर्यंतचा कपडा तिने असा मागे घेतला. म्हणजे यशोदा कुठपर्यंत कपडे वापरत होती गड्या? बोला बोला. मनगटापर्यंत, बरोबर आहे. मनगटापर्यंत कपडे घालत होती म्हणून कृष्णासारखा पुत्र पोटी जन्माला आला. नंतरच्या काळामध्ये जरा कपडे महाग झाले. त्या दुकानदारांनी जरा कपड्याचा भाव वाढवला. कपडे महाग झाले म्हणून आमच्या माता माऊल्याने मनगटापर्यंतचे कपडे कमी केले आणि इथपर्यंत. नंतर पुन्हा कपड्याचा भाव वाढला. तुमच्या पाया पडतो, याच्यापेक्षा कमी करू नका, त्याच्यापेक्षा कमी करू नका. मायबाप काही गोष्टी बोलता येत नाही मला, पण बोलण्याचा धाडस करतोय. अंग प्रदर्शन करणं हा स्त्रीचा धर्म नाही, अंग झाकून ठेवणं हा स्त्रीचा धर्म आहे. कुलीन शालीन घराण्यातली स्त्री कधीच आपल्या शरीराचं प्रदर्शन करत नाही. स्त्रीचं सौंदर्य उघड करण्यात नाही, तर स्त्रीचं सौंदर्य शरीर झाकण्यामध्ये आहे. म्हणून माझी हात जोडत विनंती, जाऊ द्या बाकीचं काही का असणार. जेवढी माणसं धर्माला मांडणारी आहेत, जेवढ्या स्त्रिया कथा कीर्तनाला येतात ना, त्यांनी तरी आपलं अंग प्रदर्शन करू नये. आजकाल नवीन फॅशन आहे. मुलीला ड्रेस घेताना कुठंतरी फाटलेले कपडे आपण घेतो फॅशनच्या नावाखाली. आपल्या लेकराचा, आपल्या स्त्रियाच्या शरीराचा भाग परपुरुषाच्या नजरेला पडू नये त्यासाठी अंगभर कपडे घालणं हे तुमचं आणि माझं सर्वांचं कर्तव्य आहे. आणि या गोष्टी आपण पाळल्याच पाहिजे, हा माझा तुम्हाला सर्वांना आग्रह आहे. आणि आमच्या लोकांना बोलायचं नाही तर कुणाला बोलायचं? मला कोणी धर्मावर टीका करायची नाही, पण सांगतो, मुसलमान धर्मातली, इस्लाम धर्मातली माऊली जेव्हा घराच्या बाहेर पडते त्यावेळेला बुरखा घालून बाहेर पडते, नख सुद्धा तिचं दिसत नाही. आणि आमच्या धर्मातल्या स्त्रिया जेव्हा बाहेर पडतात तेव्हा अर्ध शरीर त्यांचं दिसायला लागतं. कोणी सांगायचं आमच्या धर्मातल्या लोकांना? कोणी बोलायचं तुम्हाला? कोणी सांगायचं? सांगा ना, तुमचं लक्षण नाही का? तुमचं कर्तव्य नाही का? शरीर झाकण्यामध्ये तुमचं सौंदर्य आहे. इथून पुढे अंग प्रदर्शन करू नका, एवढी माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. यशोदेने ताकाच्या डेऱ्यात हात घातल्याबरोबर कृष्णकन्हैयाचं जावळ लागलं. कृष्णकन्हैयाच्या डोक्याला धरलं, बाहेर काढलं. म्हणले, कन्हैया तू? हा म्हणला, आई मगापासून मध्येच होतो. चाललात का रे तुम्ही? ए ए इकडे, अरे इकडे इकडे. हा तू त्याला बी घे, बोलो त्याला बोलो, या इकडं. सापडला तुम्ही तर आता कशाला जाऊ देऊ तुम्हाला?
म्हणजे अख्ख्या गावात 2च पोरं आहेत का? म्हणजे कसं आहे 2च आहेत का आले नाहीत? हा, आले नाहीत. न आलेली पोरं कुठे आहेत? हा, झोपलेत. नशीब झोपलेत, मोबाईल बघितले म्हणलं नाही. वाटोळं केलं महाराज. 2 GB डाटा, 300 रुपयाचं रिचार्ज. मोबाईलच्या पुढून आमची पिढी हलत नाही. कोणी काम जाऊ दे, आता मला तिकडे जायचं आहे, मला विषय पूर्ण करायचा आहे. कन्हैया, अरे तू ताकाच्या डेऱ्यात कसा काय? म्हणलं आई, काही योजना मधल्यामध्ये कशा खाव्या याची प्रॅक्टिस करत होतो. अरे रवी लागली नाही का? भगवान म्हणले समुद्र मंथनाची रवी पाठीवर फिरली, ती लागली नाही. ह्या चिटावर रवीचं काय घेऊन बसतेस? भगवान परमात्म्याला बाहेर काढलं. अशा अनेक घोड्या भगवान परमात्मा करायला लागले. घरात चोऱ्या केल्या. चोऱ्या करता 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 छोटे छोटे मुलं घेतली आणि लहान 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 मुलांना घेऊन भगवान परमात्मा घोड्या करायला लागले, चोऱ्या करायला लागले. लहान 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 मुले घेऊन, लहान 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 मुले घेऊन, मोठ्या करी मोठ्या करी, मोठ्या करी मोठ्या करी, मोठ्या करी मन मोहन 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 मोहन, मोठ्या करी मन मोहन 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 मोहन, मोठ्या करी मन मोहन. कोणत्या कोणत्या चोऱ्या केल्या ऐका. परवा आला आमच्या घरात, दारी भिजला होता म्हातारा, घेऊन येत तापाचा डेरा बोली सेरा बोलीना. 3 दिवसाच्या शिळ्या ताकाचा डेरा म्हाताऱ्याच्या डोक्यावर चढला. दुसरी गौरव म्हणते, पतीची दाढी माझी विणी गेला बाई, गाठ बांधून गाठ बाई कोणाशी सुटेना. आता सगळे लिहिलं जास्त विस्ताराने सांगत नाही. अशा अनेक गौरवणीची गाराने यशोदेपर्यंत येत आहेत. यशोदेने कृष्णाला सांगितलं, कृष्णा आता तुमच्या घोड्या बस झाल्या असं सांगतात. लहान पोरं ऐकणं गेली की त्याला शाळेत घालतात, बरोबर आहे. लहान मुलं ऐकणं गेली की शाळेत घालतात, आणि मोठे पोरं ऐकणं गेल्यावर कोण म्हणलं बाजा वाजवतात, बरोबर ठरते. लहान मुलं ऐकणं गेली की शाळेत पाठवावी. यशोदेने कृष्णाला सांगितलं, तुम्ही आता शाळेत जा. भगवान परमात्मा गायी घेऊन, गोपाळांना घेऊन गायी राखायला निघाले. छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे सो छोटे सो छोटे सो मेरू मदन दुआ, छोटे सो मेरू मदन दुआ. छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे छोटे गैया, छोटे छोटे ग्वाल, छोटे सो
डोललं की थोडस कमरेला आराम मिळतो असं डोलायचं असं थोडं थोडं हा हा टाळी वाजली पाहिजे एक असं डोलायचं सगळ्यांनी असं डोलता डोलता असं डोलता डोलता हळूच 3 तास बसायचं म्हणजे हे करावंच लागतं चलो सब मिलके थाली बजाएंगे अरे भोजन में थाली कथा में ताली और ससुराल में साली होना जरूरी है चलो बजाओ सब लोग ताली बजाएंगे हाँ हाँ कृष्ण भगवान की श्रीमद् भागवत महापुराण की आज के आनंद की प्यार से बोलना पड़ेगा राधे राधे जोर से बोलो ना राधे राधे भगवान परमात्मा गोपाळांना घेऊन आता खेळायला निघाले गायी राखत असताना भगवान परमात्म्याने खेळ मांडले कोणते कोणते खेळ मांडले लक्ष द्या लहान लहान मुलांनी सर्वांनी 1-2 खेळांचे ऍक्शन करून दाखवतो तुम्ही त्याचं नाव सांगायचं इकडून असा चेंडू फेकायचा तिकडून असा फळीने मारायचा हा बॅट बॉल क्रिकेट व्हेरी गुड चला दुसरा खेळ इकडे 7 खेळाडू इकडे 7 खेळाडू मधात अशी रेषा असते ती रेषा ओलांडायची आणि हा 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 क्या बात आहे कबड्डी कबड्डी हा खेळ झाला खेळा दुसरा खेळ सांगतो तुम्हाला ऐका तिकडून मोठा चेंडू आला की असा हाताने मारायचा हा व्हॉलीबॉल ठीक आहे हात लागू द्यायचा नाही फक्त पायाने मारायचा फुटबॉल एका खांबाला अशी ती जाळी लटकवलेली असते ते असा चेंडू त्या जाळीत टाकायचा हा 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 बास्केटबॉल चला आता दुसरा खेळ सांगतो ते लाकडाचे असे गोल 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 थोडेसे ते तुकडे असतात ते एकावर एक रचायचे असा चेंडूने फेकायचा हा प्यार से बोलना पड़ेगा राधे राधे चला त्या खेळाचं नाव लगोर होतं चला पुढे दुसरा खेळ ऐका दुसरा खेळ प्यार से बोलो राधे राधे आता ऐका दुसरे खेळ सांगतो थोडं लक्ष द्या त्याची छोटीशी काडी घ्यायची अशी पायाखालून फेकायची ते काडी आणेपर्यंत झाडावर चढायचं त्या खेळाचं नाव डफ चला
आता बाळांनो दुसरा एक खेळ सांगा, सगळ्या पोरांनी लक्ष द्या. असा चिरगुटाचा मेन कपडाचा चिंध्याचा असा चेंडू तयार करायचा, त्याला सुतुळीने असं बांधायचं, तो चेंडू तयार करायचा, असा फेकून मारायचा आणि तो हुकवायचा. बक्कामुक्की ते बक्कामुक्की खेळला पाहिजे. ऐका, बक्कामुक्की तुमच्या लेकराला खेळू द्या, बक्कामुक्की खेळाची चांगली प्रॅक्टिस करू द्या. तुम्ही म्हणाल काय फायदा आहे? बक्कामुक्की खेळ खेळला की कोणती प्रॅक्टिस होते? तिकडून चेंडू आला की हुकवायला येतो, बरोबर आहे, हुकवायची प्रॅक्टिस होते. तुम्ही म्हणाल या खेळाची फायदा काय? लग्न झाल्यावर जर बायकोने लाटणं फेकून आणलं तर त्याला चांगलं हुकवायला आलं पाहिजे. आणि ज्याने बक्कामुक्की खेळली नाही ते बायकोच्या लाटण्याचा उलटण्याचा मार खातो. म्हणून तुमच्या पाया पडतो लेकरांना खेळ खेळू दे. अनेक प्रकारचे खेळ खेळले. कोणते कोणते खेळ खेळले ऐका. हमामा पोरा अनेक पद्धतीचे खेळ भगवान परमात्म्याने खेळले. खेळ खेळता खेळता 3:30 वाजून गेले. म्हणजे भुका लागल्या. काळजी करू नका, काळजी करू नका, आहे लक्षात. अमामा खेळला, हुतुतू खेळली, हुंबरी खेळली, अनेक पद्धतीचे खेळ खेळले. खेळ खेळता खेळता गोपाळ म्हणाले आता मला भुका लागल्या आहे, खेळ बंद करा. खाल्ली भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. तुका म्हणे आता खेळ बुडावा परता, म्हणजे आता खेळ बंद करा. भगवान परमात्म्याने खेळ बंद केले आणि सुंदर अशी एक वेणूची तान छेडली. वेणूचा सुंदर आवाज ऐकल्याबरोबर सर्व गायी एकत्र जमा झाल्या. गायी रवंत करत बसल्या. तेवढ्या भगवान कृष्ण परमात्म्याने सर्वांच्या शिगोऱ्या एकत्रित केल्या. सर्वांच्या शिगोऱ्या एकत्रित केल्या. सर्वांना कमल पुष्पाप्रमाणे बसवलं. लहान लहान गोपाळ कोडे, मोठे मोठे नागे, सर्वांच्या मधोमध भगवान परमात्मा उभा राहिला आणि सर्वांना कृष्ण परमात्म्याने सारखा प्रसाद दिला. कसा दिला ऐका. बिभ्रद्वेणो जनरपठयो शंगवेत्रे च कक्षे वामे पाणो मशून कमलं तत्फलामिंगोळेशो तिष्ठन्मध्ये स्वपदि सुरदो हासय नर्म विस्वये स्वर्गे लोके मीशते बुभुजे यज्ञ भगवान केली हे पुंडलीक वरदा हे विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. काला गोपाळांना दिला, पण काला देताना गोपाळांना सांगितलं काला एकट्याने खायचा नाही. काला एकट्याने खायचा नाही. काला कसा खायचा? एकमेका देवमुखे. एकमेका देवमुखे याचे दोन अर्थ आहेत. एक आहे एकमेका देवमुखे, दुसरा आहे एकमेका देवमुखे. आम्ही एकमेकाच्या मुस्काड्यात द्यायला तयार आहेत, पण एकमेकाच्या मुखात घास भरवायला तयार आहेत. एक लक्षात ठेवा. परमेश्वराने दिलेल्या हाताचा उपयोग कोणाच्या तरी कानफटात देण्यापेक्षा कोणाच्या तरी मुखात घास भरवण्यासाठी करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनाचा आनंद मिळाल्याशिवाय राहणार नाही.
दुसऱ्याला खाऊ घातलं की आपल्याला खायला मिळते. भगवंताने सांगितलं दुसऱ्याला खाऊ घाला, तुम्हाला खायला मिळेल. बघा, दुसऱ्याला खाऊ घातलं की आपल्याला खायला मिळते. छोटंसं प्रॅक्टिकल दाखवतो तुम्हाला, छोटंसं प्रॅक्टिकल. हे तुम्ही दोघं इकडे रे बाळा, तुम्ही दोघं इकडे. हा द्या, तुम्ही दोघं इकडे. तिथले थोडे सक्ती घेऊन येतात शिदोऱ्यातले, ते रुखवतातलं काहीतरी आणा खायला. आणा इकडं. हां आणा, 2 लाडू आणा. बरं आणा आणा. नुसते मुरकुलन पापड्या तोडून आणल्या, चिकट आहे का बाबा इकडे. बरं ठीक आहे, असं द्या. चला इकडे ना, इकडे चला. हां आणले तर लाडू सुद्धा आणले. या इकडे या, वर या. असाच एक सुंदर असा कार्यक्रम होता. तेव्हा मला खायचं. कार्यक्रम संपला. संयोजकांनी सांगितलं जागा अपुरी 2 पंक्ती करायच्या. पहिल्या पंक्तीला कोण बसणार? राक्षस म्हणजे आम्ही. देवानं विचारलं तुमचं कसं आहे? ते म्हणले आम्ही शेवटच्या पंक्तीला जेवू. बोला, पहिल्या पंक्तीला कोण जेवणार? बोला बोला. पहिल्या पंक्तीला जेवणारे कोण? काही काही भाद्राला भरोसाच नसतो मागच्या पंक्तीला तरीच वरून राहतं का नाही, म्हणून पहिल्याच पंक्तीला जेवून घेतात. अहो, लग्न आहे गावातलं, आपल्या गावची मुलगी आहे, गावात पाहुणे मंडळी आलेले आहेत, पाहुण्यांना जीव घालावं आणि आपण नंतर जेवावं, एवढा साधा मॅनर सुद्धा आपल्याला कळत नाही का? काही काही राक्षस पहिल्याच पंक्तीला, गावातलं लग्न असून पहिल्याच पंक्तीला जेवतात. चला, पहिल्या पंक्तीला जेवणारे कोण? बोला बोला. राक्षस. राक्षसाची पंगत बसली. तू इकडे तोंड कर असं. हा असं तू इकडे. आता हे 2 राक्षस आहेत असं समजा. कारण त्यांचे मायबाप माझ्याकडे मोठे मोठे डोळे करतील ना. हे 2 राक्षस जेवायला बसले. समोर ताट वाढले. राक्षसाला सांगितलं जेवायला बसायचं, पण हात मात्र कोपरातून वागवायचा नाही. ताट वाढले, ताटातला घास सुद्धा याने घेतलाय. आता खा 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 खा. हात वाकवायचा त्याला नाही. तू खा. त्याला काय? हा तू खा, तू खा, तू खा. हात वाकू नको बेटे, मारी. हात सरळ कर, हात सरळ. हा असा. हा हा खा खा. हात वा त्याला नाही. तू खा, तू खा. हा खा. हा खा. हा खा. अरे खा ना. हा हा. हात वाकू. 20 मिनिटाचा वेळ होता. राक्षसांच्या पोटात कोरकोर सुद्धा भाकरी गेल्या नाही. हे काय, कोणता पदार्थ आहे? काय, मसुरी पाक का? बरं, मसुरी पाक. चला, मला काही कळत नाही. आता ऐका, राक्षसांना 20 मिनिटाचा वेळ होता, जेवता आलं नाही. ताटावर तसंच उष्ट राहिलं. वेळ संपला. आता बोला, ताटावर उष्ट कोणी ठेवलं? बोला बोला बोला. कोणी? राक्षसाने. ताटावर उष्ट ठेवणारे कोण? असे राक्षस आपल्या पंक्तीत दिसतील का? वाईट वाटतं महाराज. हॉटेलमध्ये गेल्यावर लोक प्लेटा चाटू खाते, 150 रुपयाला भाजी असते म्हणून. आणि आमच्या सप्ताहाच्या पंक्तीत मात्र लोक ताटावर उष्ट ठेवतात. तुमच्या पाया पडतो, अन्नाचा एक सुद्धा कण वाया घालवायचा. अहो, अन्नदान करणाऱ्या लोकांनी जे काही अन्नदानाचे अन्नदाते आहेत ना, कष्टाचा रुपया खर्च केला तुमच्यासाठी, आणि कष्टाने रुपया खर्च करून तुमच्यासाठी अन्न तयार करावं. आणि तुम्ही जर ताटावर तो उष्ट ठेवत असाल तर ते अन्न तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहत नाही. इथून पुढे मी येणार आहे, आज आहे मला निवंत जायचं नाही. इथून पुढे मी पाहणार आहे पंक्तीमध्ये कोणाच्या ताटावर उष्ट, आणि ज्याच्या ताटावर उष्ट दिसल, वासना जे वाढणारे आहेत ना, जे वाटणारी वाटप करणं, त्यांनी म्हणायचं राक्षस आहेस का? हा. आता राक्षसाची पंगत उठली, ताटावर उष्ट राहिलं. आता देवाची पंगत बसली. हा, देवालाही तोच नियम, कोपऱ्यातून हात वाकवायचा नाही. आता देवाने असा विचार केला, आपल्याला खाता येत नाही. आता या देवाने असा विचार केला, मला खाता येत नाही, मग मी काय करणार? या देवाला खाऊ घालणार. खाऊ घाल. मी याला खाऊ घाल म्हणलो होतो, पण याला म्हणलो होतो का खाऊ घाल? का हुशार आहेत महाराज. कळलं का? बघा, तुमच्या समोरची गोष्ट आहे. याला सांगितलं होतं त्याला खाऊ घाल, त्याला म्हणलं होतं त्याला खाऊ घाल. बरोबर खाऊ घातलं ना? एक लक्षात ठेवा, सूत्र सांगतो. जी माणसं दुसऱ्याला खाऊ घालतात त्यांना माझा भगवान पोटभर खाऊ घातल्याशिवाय राहत नाही.
म्हणून आजही गरीब परिस्थिती असताना सुद्धा लोक आम्हाला स्वतःची पंगत द्या म्हणून म्हणतात. मजुरी करणारे लोक आहेत महाराज, 50-50 हजाराच्या पंक्ती करतायत. का? त्यांना अन्नदानाचं महत्व मान्य आहे. भगवान परमात्म्याने गोपाळाला सांगितलं काला एकट्याने खायचा नाही. गोपाळाने एकमेकाला काला खाऊ घातला आणि काला खाताना स्वर्गातल्या लोकांना काला मिळाला नाही. म्हणून भगवान परमात्म्याचे गोपाळ स्वर्गातल्या लोकांना वाकडं दाखवायला लागले. कसं वाकडं दाखवायला लागले? 2 मिनिटात आपण वाकडं दाखवायचंय. आम्ही भजन घेऊ. तुम्ही माझ्या हातासारखी ऍक्शन सर्वांनी करायची. विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे ओम विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरे ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला सर्वांच्या हातवर हा हा बजा 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 पहिलं वाकडं होतं कोणतं माहितीये का? पहिलं वाकडं होतं टोक टोक माकड. हे माहिती आपण सगळ्यांनीच केलेलं आहे. हे जरा कथेत करायला जरा मजा वाटते. टोक टोक माकड. दुसरं वाकडं होतं ठेंगा ठेंगा. तिसरं वाकडं होतं तुम्हाला नाही
खायचं असेल तर इकडं या, हा खायचं असेल तर इकडं या, नाहीतर तिकडंच. कोण म्हणलं खपा, असं म्हणू नका राव. काही वगैरे खायचं असेल तर इकडं या. आणि शेवटचं वाकडं त्याला अर्थ नव्हता. त्या कालपासून माझ्या नावानं बोट मोडत होत्या, महाराजालाच पंखा आहे, आम्हाला काहीच नाही, म्हणून तुम्हाला पंख्याची व्यवस्था केली, बाकी दुसरं शेवटच्या वाकड्याला काही अर्थ नव्हता. चला बरोबर, तुम्हाला पंख्याची सुद्धा व्यवस्था झाली. हे वाकडं कोणाला? वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाखवू भगवंताने काला केला. काला करता करता भगवंत परमात्माने खेळ खेळले. खेळ खेळता खेळता कालियाचं मर्दन केलं, कालियाची लीला केली. आता करता 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 अनेक लोक पाठवले तरी कृष्ण इकडे येत नाही हा विचार कंसाने केला. आपली माणसं तिकडे पाठवण्यापेक्षा अक्रूरांना भगवान कंसाकडे भगवान कृष्ण परमात्माने कंसाला पाठवलं. अक्रूर महर्षी आले, कृष्ण कन्हैयाला घेतलं. कृष्ण कन्हैयाला घेऊन कृष्ण आणि बलरामाला घेऊन अक्रूरच्या मथुरेमध्ये आले. पहिल्या दिवशी भगवान परमात्मा मिळाले तेवढ्यामध्ये कुब्जीचा उद्धार केला, त्या रजकाचा उद्धार केला. आधी करून अनेक लीला करता करता चांडूरासोबत युद्ध झालं. कंसाच्या केसाला धरलं, गर गर फिरवलं आणि धाक नापडलं, गेला एकदाच, मेलं एकदाच. तुम्ही म्हणाल कंस मारायला एवढी घाई का? असले नालायक माणसं लवकर मेलेली बरे असतात. मी कंसाचं बोलायला लागलो, आपल्याला नाही. कंस लवकर मारला पाहिजे हा आमचा स्वभाव आहे. कंसाला मारल्यानंतर कंसाच्या पत्नी विधवा झाल्या. एकीचं नाव आहे अस्ती आणि दुसरी आहे प्राप्ती. जरासंधाने मथुरेवर 17 वेळेला स्वारी केली. भगवान परमात्म्याने मथुरेचा त्याग केला. दारुकाच्या मदतीने एक सुंदर नगरी बसवली. त्या नगरीचं नाव आहे द्वारिका. आता भगवान परमात्मा द्वारिकेचे राजे झाले आणि आता गोपाळ म्हणायला लागले, गड्यानो आमचा गडी, आमच्या कृष्णाचा हा द्वारिकेचा राजा झाला. गजानन राजा तिने झाला, गजानन राजा तिने झाला, कृष्ण सिंहासनी बसला, कृष्ण सिंहासनी बसला. गजानन राजा तिने झाला, गजानन राजा तिने झाला, सिंहासनी बसला, कृष्ण सिंहासनी भगवान परमात्मा आता द्वारकेचे राजे झाले. गोपाळांना आनंद झाला आणि आता गोपाळ देवाला गोपाल कृष्ण म्हणायला नाही लागले. तर आता देवाला म्हणतायत द्वारिकाधीश भगवान. आता देवाचं नाव बदललं. बोलिये द्वारिकाधीश भगवान की. आता भगवान परमात्मा द्वारकेचे राजे झाले. द्वारकेच्या राजाच्या हातात एके दिवशी सुदेव नावाच्या ब्राह्मणाने एक पत्र दिलं. ते पत्र होतं 7 श्लोकाचं. त्या 7 श्लोकामध्ये भीष्मक राजाची कन्या, जी की विदर्भ देशाचा राजा होता, त्या भीष्मकाला 5 पुत्र आणि 1 कन्या होते. राजा असे भीष्मको ना विदर्भाधिपती महान. विदर्भ देशाचा राजा भीष्मकाला 4 पुत्र होते. कोणते कोणते? रुक्मी, रुक्मरथ, रुक्मकेश, रुक्ममाली आणि रुक्मबाऊ. आणि 1 कन्या होती, त्याचं नाव आहे रुक्मिणी. या रुक्मिणीचा विवाह शिशुपालासोबत ठरवला होता. पण रुक्मिणीने 7 श्लोकाचं प्रेमपत्र लिहिलं. शत्रुआ गुणान भुवन सुंदर, हे भगवान मैं आपसे प्यार करती हूँ. मेरी इच्छा है कि आपके साथ मेरी शादी होनी चाहिए, लेकिन मेरा भाई और मेरे पिताजी मेरी शादी तो शिशुपाल के साथ कर रहे हैं. कृपा करके भगवान आज जल्दी आकर मेरा हरण करिएगा. अशा आशयाचं 7 श्लोकाचं प्रेमपत्र भगवान परमात्म्यासाठी रुक्मिणीने लिहिलं. भगवंताच्या हातात ते लव्ह लेटर, ते प्रेमपत्र पडलं. आता देवाच्या हातात प्रेमपत्र पडल्यावर देवाला आनंद होणार नाही होय? देवाने ते लव्ह लेटर, ते प्रेमपत्र पाहिल्याबरोबर देव म्हणले, रुक्मिणी एवढी गोरी पान, एवढी सुंदर, माझ्यासारख्या काळ्याला पसंत केलंच कोणास ठाऊक, कसं काय कोणास ठाऊक. पण पुन्हा भगवान म्हणले, अरे काळा असलं म्हणजे काय झालं? काले है तो काय झालं? काळे असं काले है तो क्या पाठ काळे असलं म्हणून काय झालं? रुक्मिणीने आपल्याला हे प्रेमपत्र दिलंय. ठरल्याप्रमाणे भगवान परमात्मा धावत जात आहेत आणि आदल्या दिवशी, लग्नाच्या आदल्या दिवशी रुक्मिणी माता देवीच्या दर्शनाला गेली. आणि लग्नाच्या आदल्या दिवशी रुक्मिणी गायब झाली होती. तेव्हापासून नवरदेवाला नवरीला एकटं फिरू देत नाही. कळलं ना? तेव्हापासून ह्या भीती चालत आलेल्या आहेत. रुक्मिणीचं हरण भगवान परमात्म्याने केलं आणि रुक्मिणीचं हरण करून भगवान परमात्म्याने द्वारकेमध्ये रुक्मिणीला आणलं. आणि भगवान कृष्ण कन्हैयाचा रुक्मिणी सोबत विवाह थाटामाटामध्ये सोहळा संपन्न झाला.
तोच विवाह सोहळा आज आपल्याला या ठिकाणी समापन करायचा आहे. अवघ्या 2 मिनिटाच्या आत नवरा नवरीचं वधूवरांचं आगमन या ठिकाणी होणार आहे. विनंती आहे तुम्हाला, अक्षदा कुणीही टाकायच्या नाही, कुणीही तांदूळ फेकायचे नाही. कुणीही असेल एखादं फुल तर फुलाच्या अक्षदा टाका, नाहीतर टाळ्या वाजवा किंवा नमस्कार करा. ह्याच आपल्या अक्षदा आहेत. तांदूळाचे कण वाया जाऊ नये ही सुद्धा आपली संस्कृती आहे. आपण अक्षदा म्हणून टाकतो, पण तेच तांदूळ कोणाच्या तरी पायाखाली तोडवले जातात. पण कोणीही तांदूळ टाकायचे नाहीये. चला, नवरीचा मामा, नवदेवाचा मामा नवरा नवरीला घेऊन या. मंगलमय वाद्याच्या गजरामध्ये नवरा नवरीचं स्वागत मंडपाकडे होत आहे. चला, नवरीचा मामा नवरदेवाचा मामा नवरा नवरीला घेऊन या. वाटा अक्षदा वाटा. बहुत अच्छा. चला